तर नांदेडमध्ये भाजपच्या कविता मुळे महापौर झाल्यात। तर दीपक रावत यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला तब्बल 50 मतं मिळाली, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 15 मतं मिळाली। तर राष्ट्रवादीनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे। तर नांदेड महापालिकेमध्ये एमआयएमचे नगरसेवक येताच भाजपनं घोषणाबाजी केली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचे नारे लगावले। तर याला प्रत्युत्तर देत एमआयएमच्या नगरसेवकांनी देखील नारेबाजी केली। पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदी भाजपची वर्णी लागली आहे। महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षानं महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। पनवेल महानगरपालिकेमध्ये एकूण 78 नगरसेवक संख्या आहे। भाजपचे 56, शिवसेना 2, राष्ट्रवादी अजित पवार गट 2 असे 59 नगरसेवक महायुतीचे निवडून आले। तर महाविकास आघाडीकडे 19 नगरसेवक संख्या आहे। तर लातूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला। काँग्रेसचे नेते आणि आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत महापालिकेमध्ये हा पदग्रहण सोहळा पार पडला। महापालिकेच्या कामकाजाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र तक्रार खिडकी सुरू करण्यात येणार आहे। प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत दिलंय आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे। लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे। तर रायगडमध्ये शिवसेनेच्या विजयी उमेदवाराच्या गाडीवर रात्री हल्ला झालाय। अलिबाग तालुक्यातील चौलमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाकरे सेनेच्या